नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या आठवड्यात एकदम जबरदस्त असा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्या ट्विस्टमध्ये असंही पाहायला मिळणार की नैना खरंच प्रेग्नंट आहे की नाही. आता राहुलला तिला काही करून घराबाहेर काढायचं आहे आणि स्वतःच्या हाताने हा मूर्खपणा करून नैना घराच्या बाहेर कशी जाते हे पाहणं खूपच रंजक ठरणार. कला नैनासाठी दूध आणते आणि तिला सांगते तू प्रेग्नंट आहे, अशा गोष्टी तू खायला प्यायला पाहिजे. तेव्हा नैना म्हणते मला फिट अँड फाईन राहायचे, मला हे असलं वजन वगैरे वाढेल असं काही नको, अनहेल्दी मी काहीच घेणार नाही असं ती बोलू लागते सगळ्यांसमोर. तितक्यात सगळेजण तिच्याकडे पाहून आश्चर्यचकित होतात. हिला दिवस असताना ही दूध वगैरे फळं खाणं हे सगळं टाळते, मग हिच्या बाळाचं कसं होईल म्हणून सगळेजण काळजीत पडतात. आबा तर तिला रागवतात, तुला दिवस आहे, किती बालिश आहे तू, तुला एवढंही समजत नाही तुला काय खायला हवं काय नको, ह्या दिवसात कसली आली का डायटिंग मूर्ख मुली असं आबा बोलू लागतात. आणि राहुलला म्हणतात हे बघ हिला उद्या तू दवाखान्यात स्वतः घेऊन जा, डॉक्टरकडे चेकअप करून आण, आपला होणारा वंशच कसा हेल्दी एकदम धष्टपुष्ट कोल्हापुरी असा दिसायला हवा, हे असलं डायटिंग वगैरे सगळं बंद पाहिजे, मला तू तुझ्या बायकोची काळजी घे असंही राहुलला आबा ठणकावून सांगतात. आता आबांनी सांगितल्यानंतर नैनाला काहीच बोलता येत नाही, पण नैना म्हणते मी माझ्या डॉक्टरकडे जाईल. आबा म्हणतात तुझ्या डॉक्टरकडे नाही, आपल्या खानदानी डॉक्टर आहे, आपले फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे जायचं. पण नैना म्हणते नाही, मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेते, त्यांच्याकडेच जाईल. कलाही तिला समजवत असते इतके नामवंत विख्यात मोठे प्रसिद्ध डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाण्यासाठी दीदी तू का नाही म्हणते म्हणून. तेव्हा तिच्यावरती पुन्हा नैना चिडते, मला माझ्या डॉक्टरकडेच जायचं आहे, मी कुणाकडेही जाणार नाही असं ती ठणकावून सगळ्यांना सांगते आणि मग लगेच रागारागाने तिथून उठून निघून जाते. राहुलला हे सगळं खूप विचित्र वाटत असतं. डॉक्टरकडे जाण्यासाठी ही नकार का देते म्हणून तो तिच्याकडे पाहत असतो. त्यालाही आता टेन्शन आलं आहे, नक्कीच तिचं काहीतरी गुपित आहे जे आपल्यापासून ती लपवत आहे. कलालाही काळजी वाटते की आपली बहीण इतकी सगळ्यांसमोर मूर्खपणाने वागते, इतक्या चांगल्या डॉक्टरलाही ती नकार देते, आबांचाही अपमान ती करते, तिला काही लहान मोठं कळत नाही म्हणून तिला वाईट वाटत असतं. राहुल तिच्याकडे रूममध्ये जातो, ती एक्सरसाइज करत असते, तिला तो थांबवतो आणि तिला समजावून सांगतो तू प्रेग्नेंट आहेस तेव्हा तू तुझी काळजी घ्यायला हवीस, मीही तुझी आजपासून काळजी घेणार आहे, तेव्हा आपण दोघं मिळून डॉक्टरकडे जाऊया असं सगळं बोलू लागतो. नैना त्याला हळूच एक प्रश्न विचारते, तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस ना. तेव्हा तो म्हणतो हो गं खूप प्रेम करतो मी तुझ्यावरती. ती म्हणते जर बाळ आपलं झालं नाही किंवा काही झालं तर तरी तू माझ्यावर प्रेम करशील. आता हे थोडं विचित्र होतं, पण राहुल म्हणतो हो बाळ असो नसो मला तू एकदम सुंदर दिसायला हवी, जाडजूड इतर बायकांसारखी घरगुती अशी नको आहे असं तो तिला बोलतो. मग ती त्याला मिठी मारते. त्याला जरा विचित्र वाटतं की ही असं का बोलते, पण तो विचार करतोय आता. मग त्याला त्याची आई बोलवून घेते. हा सगळं मूर्खपणा थांबवायला हवं, हे वारस घराणं हे मला काही पटत नाही, मला ती मुलगी ह्या बाळासकट ह्या घरातच नको आहे आणि तू काहीही कर, ह्या मुलीला आपल्या घरातनं लवकरात लवकर घालव. आबा दर वेळेला तिच्यामुळे मला टोमणं मारतात, तिची काळजी घे, तू तिची सासू आहे असं सगळं बोलत असतात, मला हे सगळं नकोसं झालं आहे बाबा. आता तू बघ तिला कसं घराबाहेर काढायचं, लवकरात लवकर हे लोडणं तू घराच्या बाहेर ढकलून दे. तेव्हा राहुल म्हणतो आई मला एक युक्ती आली आहे, मी ना तिच्याशी गोड गोड वागणार आहे, तिच्याकडनं तिचं नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे जे ती मला सांगत नाही आणि ते मी तिच्याजवळनं काढून घेणार आहे. तेव्हा ती म्हणते तुला काय वाटतं ती खरंच प्रेग्नंट आहे का. राहुल म्हणतो आई मला खरंच वाटतं आहे की ती प्रेग्नेंट नाही आहे, आपल्याशी खोटं नाटक करत आहे आणि आता मी तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे, काही टेस्टही करायला लावलेले आहे आणि ते केल्यानंतर आपण पाहूया काय होतं आहे आणि मला 100% खात्री आहे की ती प्रेग्नेंट नाही. आबाही पुन्हा तिच्याकडे वर रूममध्ये येतात आणि तिला सांगतात तू ना राहुलसोबत जा आणि तुझी डॉक्टरकडे चेकअप करून ये. आद्विकही राहुलवरती चिडतो की तू तुझ्या बायकोची काळजी घ्यायला हवी, तिला काय हवं नको तू सगळं पहा, आबांना टेन्शन द्यायचं नाही आणि तुझ्या बायकोची काळजी तू घे म्हणजे आबाही टेन्शन घेणार नाही असं सांगतो. राहुलला राग येत असतो आद्विक सांगतोय म्हटल्यानंतर, पण तो ऐकतो. आता नैनाला टेन्शन आलं आहे, जे बाळ ह्या जगातच नाही त्याची आता एवढे जण मिळून काळजी घेत आहे, हे बाळ मी कुठून आणू, काहीतरी युक्ती करून बाळ ह्या लोढण्यातून सुटायला हवं असं नैना आता विचार करू लागते. पुन्हा राहुल तिच्याकडे तिला समजावून सांगू लागतो की आपण आता डॉक्टरकडे जाऊ, तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. कलाला काळजी वाटत असते की इतके सगळेजण तिला समजवत आहे डॉक्टरकडे जा, तरीही ती नाही नाही म्हणते, याचा अर्थ खरंच ती प्रेग्नंट आहे की नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे थोडेसे रिपोर्ट येतात.
त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं आहे म्हणून कलालाही उत्सुकता असते. ते नेमके तिच्याच हातात पडलेले असतात. ती खोलून पाहण्यासाठी उघडते. तितक्यात ते उघडत असताना पहिलंच पेज खोलल्या लगेच तिच्या हातातनं नैना ते सगळे पेपर खेचून घेते. तुला काय गरज आहे सगळे पेपर पाहण्याची? कला म्हणते, अगं मी बघत होते तुझं सगळं नॉर्मल आहे की नाही. ती लगेच म्हणते, तू माझी काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मी माझी काळजी घेऊ शकते आणि माझे रिपोर्ट काय आहे आणि काय नाही त्याची तू काळजी अजिबात करू नको. त्याच्यासाठी मी समर्थ आहे. इकडे ती राहुलला मिठी मारते आणि राहुलला सांगते, राहुल आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम संपणार आहे. आणि मग त्याला ती सगळं सत्य सांगते की मी प्रेग्नेंटच नाही. मी हे नाटक करत होते फक्त तुझं प्रेम मिळवण्यासाठी, तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी. हे सत्य आता राहुलला समजलेलं आहे. इकडे कलालाही टेन्शन असतं की आपली दीदी असं का वागते. मग ती रात्रीची जागरण करते. तिला खूप टेन्शन येतं की नैना दीदी हे सगळं वागत आहे खूप विचित्र आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आबा तिला विचारतात की रिपोर्ट आले होते त्यांचं काय झालं पुढे, त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय नाही ते तर तू मला सांगितलंच नाही. आबांशी ती उद्धटपणे बोलू लागते की तुम्हाला काय करायचं आहे माझ्या रिपोर्टमध्ये काय आहे किंवा काय नाही. कला तिच्यावर रागवते की तू असं आबांशी बोलू शकणार नाही. तेव्हा आबा तिला समजावून सांगत असतात, ही आपली घराण्याची रीत नाही, आपला होणारा वंशच याची मला काळजी आहे. ते काय कसं आहे काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे म्हणून मी विचारत आहे. आणि जितकं विचारलं तितक्याचीच उत्तर द्यायची, जास्तीचं बोलायचं नाही. मला ते सहन होणार नाही, खपणारही नाही या घरात असं बोलत असते. तेव्हा कला खूप रागाने पाहत असते नैनाकडे. नैना उद्धटपणे आबांशी बोलत असते आणि एकाही प्रश्नाचं नीट उत्तर देत नाही. हे पाहून कलाचा संताप होत असतो. तिला काळजी वाटत असते की नक्कीच हिच्या मनात काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी नक्की लपवत आहे. आता ते काय ते शोधूनच काढावं लागेल. पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार की इकडे खरे बाईला टेन्शन असतं की कलाच्या सगळ्या हाऊस मौज होत आहे पण नैनाची एकही हाऊस झाली नाही. लग्नही तिचं कोणत्या परिस्थितीत झालं आहे ते आपण पाहिलेलं आहे. पण आता बिचारीला दिवस आहे, आता तिची चोरोटी भरायला हवी. मला तिचे सगळे लाड करायचे आहे. तिला काय खाऊ वाटतंय काय नाही सगळं काही तिचे डोहाळे पुरवायचे आहे. तेव्हा काजल समजत असते तिच्या आईला, अगं बाई तू घे तुझ्या मुलीची काळजी, तुला काय डोहाळे पुरवायचे ते तू पुरव. मी ना कला दिदीशी बोलून घेते आणि नैना दिदीविषयी सांगते. इकडे सगळं सत्य समजल्यानंतर राहुलचा संताप झालेला असतो की इतकी मोठी छळवणूक तू माझी केलीस, माझ्याबद्दल तू इतकं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं आणि माझ्या गळ्यात लोढण्यासारखी पडलीस, असाही तो तिला रागावू लागतो. मला वाटलं नव्हतं की तू इतकी मोठी खोटारडे आहेस. पण नैना त्याला समजवत असते की मला तुझ्याशी लग्न करायचं होतं पण तू करत नव्हता, मला टाळत होतं म्हणून मला हे नाटक करावं लागलं तुझ्याशी लग्न करण्यासाठी. हे समजल्यानंतर तो तिच्यापासून पिछा सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ती रूममध्ये रडत बसलेली असते. तेव्हा कला तिच्याजवळ तिला नाश्ता घेऊन येते, जेवायला बळजबरी करते. तेव्हा रडण्याचं कारण विचारते कला. तेव्हा नैना तिला सांगू लागते की तुला मी म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. मी लग्न करण्यासाठी खोटं बोलले की मी प्रेग्नंट आहे, कारण त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती माझ्या विरोधात होती म्हणून मला हे सगळं करावं लागलं. रोहिणीला काही करून नैनाला घराबाहेर काढायचं असतं. मग ती काय करावं म्हणून विचार करत असते. कलाला आता तिच्या बहिणीची मदत करायची असते पण मदत कुणाची घ्यावी म्हणून तिला काही समजेना. मग तिला एक युक्ती सुचते. आजोबांना जाऊन ती भेटते. आजोबा तिला म्हणतात, तुझा चेहरा खूपच हिरमुसलेला आहे, काय झालं आहे बाळा. तेव्हा ती सांगू लागते, आबा मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे पण ती आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. आबा म्हणतात ठीक आहे बोल. ती सांगू लागते की नैनाताई प्रेग्नेंट नाही, ती प्रेग्नन्सीचं नाटक करत होती इतक्या दिवस. तिने मला आज कबूल दिली आणि मी लगेचच तुम्हाला सांगायला आले, कारण राहुल तिच्याशी लग्न करायला तयार होत नव्हता. आणि मग ती हातबल झाली, काय करावं तिला सुचेना. प्रत्येक व्यक्ती त्यावेळी तिच्या विरोधात होती कारण तिने चुकच तशी केलेली होती आणि राहुलही तिला धोका देऊ लागला. मग तिने ही युक्ती काढली. मग सगळ्यांनी मिळून त्या दोघांचं लग्न लावलं. पण आता तिने मला खरं सांगितलेलं आहे की ती प्रेग्नेंट नाही. आबा आपण पुढे असं करायचं का, तिला माफ करू शकता का तुम्ही. तेव्हा आबा म्हणतात ठीक आहे बाळा, मी तुझ्यासाठी तिला माफ करायला तयार आहे. पुढे नैनाताई खूप खुश असते, राहुलसोबत गप्पा मारत असते. तितक्यात तिथे रोहिणी येते. रोहिणीला सगळं सत्य समजलेलं असतं की तिने तिच्या मुलाला कसं फसवून लग्न केलं आहे. आणि मग ती इतकी चिडते, तिचं काहीही ऐकत नाही. तिला म्हणते आज तर मी तुला माझ्या घरात ठेवणारच नाही. तिच्या हाताला धरून ती बाहेर तिला ओढत घेऊन जाते. सगळ्यांसमोर हॉलमध्ये आणून उभी करते आणि सगळ्यांना सत्य सांगते की ह्या मुलीने कसा खोटारडेपणा केला आणि माझ्या मुलाशी लग्न केलं. आद्वेक म्हणतो, दरवेळी ह्या मुलींमुळं आपल्या घरावर काही ना काही संकट येतं, इतकं मोठं खोटंपणा. हे ऐकल्यानंतर तर आद्वेकच्या पायाखालची जमीनच हालते.
आता रोहिणीला काही करून तिला बाहेर काढायचं आहे. आद्वैकही बोलू लागतो नयनाच्या विरोधामध्ये. तितक्यात कला म्हणते की आता काय करायचं आबांना पाहून. आबा म्हणतात थोडा धीर धर. तिकडे नयना रडू लागते की मी त्यावेळी इतकी मोठ्या संकटात अडकली होती म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आणि रोहिणी लगेच मध्येच बोलती की आता इतक्या मोठ्या खोटं बोलल्यानंतर ह्या खोटारडीला मी माझ्या मुलाच्या आयुष्यात ठेवणार नाही. आत्ताच्या आत्ता तू घर सोडून निघून जा, नाहीतर मी तुला धक्के मारून बाहेर काढेल. तितक्यात कला समोर येते. कसे तुम्ही धक्के मारून बाहेर काढतात मीच बघते. माझ्या बहिणीने चूक केली आहे, मला मान्य आहे. तितक्यात आबाई बोलतात ही मुलगी जे बोलत आहे ते सगळं खरं आहे, पण तुझ्या मुलाने त्यावेळी तिची केलेली फसवणूक आणि लग्नासाठी देत असणारा नकार, त्याच्यामुळे ती त्यावेळेला काय करणार होती त्या मुलीचंही विचार आपण केला नाही. मग तिला ही युक्ती सुचली आणि तिने हे सगळं केलं. त्याच्यामुळे तिला हे सगळं करावं लागलं. तो गुन्हेगार म्हणजे राहुलने तिला दिलेल्या धोक्यामुळेच हे सगळं घडलं असं आबा बोलू लागतात. आणि कलाही म्हणते की मी नयनाताईच्या बाजूने ठाम आत्ताही उभी आहे, कारण नयनाताईने चूक केली मलाही मान्य आहे, पण राहुलने तिला धोका दिला त्यामुळे तिला ही चूक करावी लागली. त्याच्यात नयनाताई एकटी दोषी नाही तर राहुलही दोषी आहे. सगळ्यांसमोर कलाची बाजू आबांनी घेतली आणि आबांनी आता एक फरमान सोडलेला आहे. ही मुलगी घर सोडून कुठेही जाणार नाही आणि तिच्या केसालाही धक्का कोणी लावायचा नाही. तिला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न रोहिणी तू करायचा नाही, कारण तुझा मुलगाही तितकाच गुन्हेगार आहे. त्याने तिची साथ दिली नाही म्हणूनच तिला हे सगळं खोटं नाटक करावं लागलं. तेव्हा आता कोणीही नयनाला घराबाहेर काढण्याचा विचारही करू नका. आणि कलाही म्हणते मी माझ्या बहिणीच्या बाजूने ठाम उभी आहे, तिला मी घराच्या बाहेर काढूच देणार नाही. इकडे रोहिणीला खूप संताप होत असतो की राहुल काहीच बोलू शकला नाही आणि काही करूही शकला नाही इतकं खोटं झाल्यानंतर. आणि आबा दरवेळीप्रमाणे कलाचंच कौतुक करत असतात. ह्या गोष्टींनी नयनाला इथेही राग येत असतो. तिला संकटातून बाहेर काढलं त्याचं तिला काही पडलं नाही, पण आबा तिचं कौतुक करताय म्हणून तिची चिडचिड होऊ लागते. पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.